नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र व्यंकटराव ढवण. ज्यांची काम करण्याची क्षमता कमी झालेली आहे, ज्यांना सतत थकवा जाणवतो, गरोदर माता, स्तनदा स्त्रिया, लहान मुले, वयात येणारी मुले, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फिफ्थ नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार 57% स्त्रियांमध्ये आणि 67% लहान मुलांमध्ये ॲनिमिया आढळलेला आहे. आणि ह्या ॲनिमियामध्ये अर्ध्याहून जास्त प्रमाण हे लोहाच्या कमतरतेमुळे म्हणजे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामुळे होणारा ॲनिमिया आढळलेला आहे. लोहाची कमतरता जाणवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे 1 mg लोह दररोज पुरुषांमधून आणि पाळी गेलेल्या स्त्रियांमधून लॉस होत असते आणि 2 mg लोह हे ज्यांची पाळी चालू आहे अशा मेन्स्ट्रुएटिंग वुमेनमधून दररोज लॉस होत असते. तसेच आहारामध्ये असणारे लोह हे फक्त 10 ते 15% शोषले जाते. त्यामुळे नैसर्गिकरित्या आहारामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असण्याची गरज असते. जे लोक पुअर असतात, गरीब असतात, त्यांच्या आहारामध्ये लोहाचे प्रमाण हे कमी असल्यामुळे त्यांच्यात रक्तक्षय जाणवतो. जसे ज्यांच्या आतड्यातून रक्त गुणाट आजारांमुळे वाहत असते, जसे की मूळव्याध, ज्यांना पित्ताचा त्रास असतो, पेप्टिक अल्सर असतं, अशांमध्ये सुद्धा लोहाचे प्रमाण कमी आढळते. तसेच गरोदर माता, वयात येणारी मुले किंवा स्तनदा स्त्रिया यांच्यामध्ये लोहाची आपूर्ती ही जास्त असावी लागते. त्यांची डिमांड ही नैसर्गिकरित्या वाढलेली असते. तसेच ज्यांना चहा आणि कॉफीची सवय असते, चहामधील टॅनिनमुळे लोह रक्तात शोषले जात नाही. जास्त चहा पिल्यामुळे लोह कमी होऊन रक्तक्षय होतो. ज्यांना पित्ताच्या गोळ्या जास्त खाण्याची सवय असते, टेट्रासायक्लिनच्या गोळ्या खाण्याची सवय असते किंवा ज्यांना ॲस्पिरिन चालू असते, अशा पुरुषांमध्ये सुद्धा लोह कमी आढळते. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाचे लक्षणं म्हणजे सतत येणारा थकवा, चक्कर आल्यासारखे वाटणे, धडधड होणे, हृदयात धडधड झाल्यासारखे वाटणे, चालताना तोल गेल्यासारखे वाटणे, डोकेदुखी आणि लहान मुलांमध्ये विशेषतः अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कमी असणे, फोकस कमी असणे, चिडचिडेपणे होणे हे त्याचे महत्त्वाचे लक्षणं आहेत. याचे 100% निदान हे लॅब टेस्टमधून होते. लॅब टेस्ट हा डॉक्टरांचा भाग आहे. त्यामध्ये महत्त्वाचे HB, MCV, MCH, MCHC, RDDW आणि सिरम फेरिटिन लेवल, TIBC, पेरिफेरल ब्लड स्मिअर टेस्ट फॉर ॲनिमिया ह्या महत्त्वाच्या चाचण्या असतात. हे सर्व डॉक्टरांचे काम आहे. त्याच्यामध्ये सिरम फेरिटिन लेवल ही कमी झालेली असते आणि TIBC लेवल वाढलेली असते. हे पेशंटने ध्यान द्यावे. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आपण घरात बसल्या बसल्या ओळखू शकतो का? काय अंशात ओळखू शकतो. ज्यांना क्रोनिक ॲनिमिया आहे अशा लोकांची जीभ ही सफेद झालेली असते, त्यांचे जीभ ही स्मूथ झालेली असते, ओठाच्या कडेला आलसर झालेले असतात, ओठाच्या कड्या लाल पडलेले असतात, नखांवर असे सफेद सफेद चट्टे आलेले असतात, नखं हे ठिसूळ झालेले असतात आणि नखं हे चमच्यासारखे झालेले असतात. त्याला कॉइलोनायचे असेही म्हणतात. काहींना अन्न गिळण्यास त्रास होतो, विशेषतः सॉलिड अन्न गिळण्यास त्रास होतो. ते लिक्विड अन्न गिळू शकतात, पण ठोस अन्न खाण्यास किंवा सॉलिड अन्न गिळण्यास त्रास होतो, अशी पण ते लक्षणं सांगतात. काहींना माती खाण्याची इच्छा होते, काहींना बर्फ खाण्याची इच्छा होते. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये जंताचे औषध घेणे इंडियन सिनेरिओमध्ये महत्त्वाचे असते. रक्त देणे किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन हे फार क्वचित गरजेचे असते. जे माणसे वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांना हृदयाचा त्रास आहे, ज्यांचा HB 5पेक्षा फार कमी झालेला आहे, अशांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन देणे गरजेचे होऊन जाते. यामध्ये 2 प्रकारचे सप्लिमेंट्स आपण देऊ शकतो. एक तर तोंडाद्वारे किंवा ओरल सप्लिमेंट आणि दुसरे सलाईनद्वारे किंवा त्याला IV आयर्न थेरपी असे सुद्धा म्हणतात. तोंडाद्वारे घेणारे सप्लिमेंट हे अगदी स्वस्त असतात आणि ते सगळीकडे उपलब्ध असतात. त्यामध्ये फेरस सल्फेट हे सगळ्यात स्वस्त सॉल्ट आहे
त्याचा डोस हा 150 ते 200 mg पर डे असा आहे. लहान मुलांमध्ये ते 3 mg पर डे या प्रमाणात द्यावे लागते. हे सप्लिमेंट चालू केल्यावर साधारणतः 3 आठवड्यामध्ये रुग्णांचा HB हा वाढून जातो. उपचार हा किती दिवस घ्यावा, तर हा उपचार साधारणतः 4 ते 6 महिने घेणं गरजेचं असतं. एवढा 6 महिने उपचार घेण्याची गरज काय असे तुम्हाला वाटत असेल, तर हे 6 महिने उपचार याच्यासाठी गरजेचा असतो की त्यामध्ये जे शरीरातील सगळे आयर्न लॉस झालेले असते ते स्टोरेज पूर्ण रिप्लॅनिश, म्हणजे ज्या ठिकाणून आयर्न कमी झालेले आहे ते स्टोर भरण्यासाठी एवढे दिवस उपचार घ्यावा लागतो. त्याचा मेंटेनन्स डोस हा 60 mg पर डे इतका असतो. बऱ्याच पेशंटची तक्रार असते की या लोहाच्या गोळ्या आम्हाला सूट होत नाही. त्याच्यामध्ये त्यांना मळमळ होणे, उलटीसारखे वाटणे, कॉन्स्टिपेशन होणे, पोट साफ न होणे किंवा काही काहींना जुलाब पण जाणवतात आणि काहींना छातीत दाबल्यासारखे वाटणे, त्याचे साईड इफेक्ट असतात. ज्या रुग्णांना असे गोळ्यांचे साईड इफेक्ट किंवा जे रुग्णांना ह्या गोळ्या सूट होत नाही अशा रुग्णांना रक्ताद्वारे म्हणजे सलाईनद्वारे आयर्न देण्याची गरज असते. किंवा ज्या स्त्रिया गरोदर आहेत किंवा ज्यांना किडनीचा त्रास झालेला आहे त्यांना एरिथ्रोपॉयटिनसोबत IV द्वारे आयर्न देण्याची गरज असते. लोहाच्या गोळ्यांचे बरेच सॉल्ट बाजारात उपलब्ध आहेत, पण त्यामध्ये फेरस बिसग्लायसिनेट आणि फेरस ॲस्कॉर्बेट हे 2 सॉल्ट हे उत्तम आहेत. त्यामध्ये मळमळ जाणवणे आणि उलटीसारखे वाटणे हे दुष्परिणाम कमी जाणवतात. ह्या गोळ्या घेताना रुग्ण काही चुका करतात. त्यातील पहिली चूक म्हणजे ही गोळी उपाशीपोटी न घेणे. आयर्नच्या गोळ्या हे उपाशीपोटी घेणं गरजेचे असतात. दुसरी चूक म्हणजे त्याच्यासोबत चहा पिणे, कॉफी पिणे. तिसरी चूक म्हणजे ही गोळी जेवणानंतर घेणे. आणि ज्यांना आयर्नचे ॲब्सॉर्प्शन वाढवायचे अशा लोकांनी गोळी ही उपाशीपोटी घेणे गरजेचे असते. त्याच्याबरोबर संत्री किंवा लिंबूचा ज्यूस घेतला तर अतिउत्तम. आणि ती मेन गोष्ट म्हणजे ती चहा किंवा दुधासोबत घेऊ नये. तर आहारात आयर्न कोणत्या वस्तूतून जास्त मिळते, तर त्याच्यामध्ये मांसाहार, अंडे, मासे या नॉन व्हेजिटेरियन पदार्थामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. व्हेजिटेरियन लोकांसाठी पालकाची भाजी, काळा चणा, खजूर, अंजीर, बीट, शेवगा यामध्ये पण आयर्न भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. विशेषतः आम्ही रुग्णांना गूळ आणि शेंगदाणे, गूळ हा सेंद्रिय पद्धतीने केलेला असेल तर अतिउत्तम जेवणानंतर खाण्याचा सल्ला देतो. त्यासोबतच काही पण जेवण जे बनवायचे ते लोखंडाच्या भांड्यात बनवले तर आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होण्याचे चान्सेस कमी होतात. याच्यावर संशोधन झालेले आहे. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः.